फलटण पंचायत समिती सभापती निवडीत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी राजकीय नेत्यांवर जोरदार आरोप केलेत। त्यांच्यानुसार ओबीसीसाठी राखीव असलेले सभापतीपद बेकायदेशीरपणे गैर ओबीसी व्यक्तीला दिल्यामुळे समाजाची मनोभावना दुखावली गेली। प्राध्यापक हाके यांनी सांगितले की फलटणमधील ओबीसी बांधवांचा फक्त मतांसाठी वापर झालाय आणि लवकरच मोर्चाद्वारे आंदोलनाची सुरुवात केली जाईल। त्यांनी राज्यात ओबीसी समाजाला जाणून बुजून अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे निर्देश दिलेत। चर्चा नाही, फक्त ऑलरेडी हे आमचं संविधानिक पद जे मूळ ओबीसींना मिळायला हवं होतं ते पद ऑलरेडी इथल्या राज्यकर्त्या लोकांनी राजे रजवाड्यांनी हे त्यांच्या घरामध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे आमच्या मागासवर्गीयांच्या ताटात अनाथ माती घालवण्याचं काम, ज्यांना आम्ही पिढ्यानपिढ्या मतदान दिलं, ज्यांना आम्ही मान सन्मान दिला, ज्यांना आम्ही राजे म्हणून मान सन्मान दिला, त्या माणसांनी आम्हा मागासवर्गीयांना जे घटनेनं जे मंडळ आयोगाच्या माध्यमातून जे ओबीसीला आरक्षण मिळालेलं होतं ते आरक्षण हिरावून घेण्याचं काम फलटणमधल्या लोकांनी केलंय। आणि त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 सप्टेंबरचा GR काढलाय, तो मूळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही। मग त्याची प्रयोगशाळा आमच्या फलटणमध्ये केली का तुम्ही? ही प्रयोगशाळा कोल्हापूरचं महापौर पद देताना तुम्ही कुणाला दिलं? पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामधली परिस्थिती काय? त्याचबरोबर अहिल्यानगरमधला महापौर कोण झाला? त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये काय? दौंडचा नगराध्यक्ष कोण झाला? अशी शेकडो उदाहरणं आमच्याकडे आहेत। त्यामुळं इथल्या राज्यकर्त्या लोकांनी ओबीसीच्या अनाथ माती घालवण्याचं काम केलेलं आहे। आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। हे झालं पंचायत राज निवडणुकीमधलं। MPSCची यादी घ्या, UPSCची यादी घ्या। शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला बोगस सर्टिफिकेटचा सुळसुळाट या महाराष्ट्रामध्ये सुटलेला आहे आणि मूळ ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। ओबीसींना माझी विनंती आहे, आपल्या लेकरा बाळांसाठी, आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी तुम्ही एकत्र या, अन्यथा गुलामीमध्ये त्यांची गुलामी करायला तयार राहा। सर, आपली पुढची भूमिका कशी असेल? हे बघा, 24 तारखेला 24 मार्चला फलटणमध्ये ऐतिहासिक असा मोर्चा होईल। लाखोच्या संख्येनं आमचं आरक्षण कसं संपलंय, आरक्षणाच्या संरक्षणासाठी फलटण हे क्रांतिकारकांची भूमी आहे, फलटण हे ओबीसीची भूमी आहे। ज्या लोकांना आमच्या दारात मतं मागायला यायचे त्या माणसांना आम्ही हा जाब विचारण्यासाठी 24 मार्च रोजी आम्ही ओबीसी आरक्षण बचाव, ओबीसी एल्गार मोर्चा, नवे पर्व ओबीसी सर्व ही भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही येत्या 24 तारखेला फलटणमध्ये मोर्चा काढत आहोत, मोर्चाची हाक देत आहोत। आताच आपण बोललं की सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि ओबीसीवर त्यामध्ये सुद्धा अन्याय झालेला आहे। हा अन्याय कायमच होत आलेला आहे। ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिशा दिली, ज्या फुले शाहू आंबेडकरांनी पुरोगामी विचार महाराष्ट्राला दिला, त्याच महाराष्ट्रामध्ये ओबीसींना 0.5% वर बजेट दिलं जात नाही। ही शोकांतिक आहे। आज आमचं पंचायत राजमधलं आरक्षण गेले तर आम्हाला एवढे वेत नाहीत, पण आमच्या हक्क अधिकाराची तिजोरी इथले कारखानदार महाराष्ट्रातले आमच्या बोडक्यावरती बसून आमची पिळवणूक करण्याचं काम करतायत, हे आम्ही ओबीसी बांधवांना समजावून सांगू। 24 मार्चला जो आपण मोर्चा काढताय त्या मोर्चाला ओबीसी समाजातील किती जाती तुमच्या बरोबर? सगळ्या जाती, कुणीही मागं राहायचं कारण नाही। आणि आमच्या ओबीसी जातींबरोबरच विजयंती अबकडे सगळे येतील, SBC येतील, मायक्रो ओबीसी येतील। मायक्रो नाही, मेजर ओबीसी आम्ही 60% आहोत, पण आमच्या बरोबर SC आणि ST बांधव, दीनदलित बांधव, बहुजन बांधव सुद्धा येतील। आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुखात आहात। आज अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात मंत्रिमंडळातली माणसं बेजबाबदार वक्तव्य करतायत, त्याचा सुद्धा निषेध करायला इथं आमची आंबेडकरी जनता येईल, हा आम्हाला विश्वास आहे। शेवटचा प्रश्न आहे, बारामती विधानसभा मतदारांची पोटी होऊन लागली, त्या संदर्भात आपली भूमिका असेल? आमच्या ओबीसीचे हक्क, अधिकार, अडचणी मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू। त्या निवडणुकी संदर्भात मी इथं बोलणार नाही, मी बारामतीच्या डायसवर ते बोलीन। साहेब, दुसरा एक असा मुद्दा आहे की राष्ट्रवादी BJPचे सर्व कार्यकर्ते आहेत, पण कदाचित त्यांना जर वरून प्रेशर आलं, कोणी प्रेशरला भीक घालणार नाही। इथं सगळे निवडून आलेले सदस्य आहेत, अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत। अरे आम्ही जनतेसाठी आम्ही आहोत आणि ज्या जनतेच्या जीवावर आम्ही राजकारण करतो, पण ते मोर्चात सहभागी होतील का? सगळे होणार सामील, आणि जे कोणी होणार नाहीत त्यांना शुभेच्छा आहेत। म्हणून आम्ही आमच्या हक्क अधिकारासाठी, संविधानिक तरतुदीसाठी आम्ही घरी बसायचं अजिबात चालणार नाही। बरोबर। ओबीसी सारा एक आणि फलटणच्या क्रांतिकारी नगरीमधून या एल्गार मोर्चाची सुरुवात होईल। म्हणजे नक्कीच मोर्चाला सगळे सहभागी असतील, राष्ट्रवादी असतील, BJP असो, सगळे असो, लाखोंचा जनसमुदाय येणार।
साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये एका आगळ्या वेगळ्या पाहुण्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. खाकी वर्दी, अंगात दरारा आणि हातात पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या एका पोलीस इन्स्पेक्टरनं थेट उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मात्र हा खरा पोलीस अधिकारी नसून आपल्या कलेची जोपासना करणारा एक बहुरूपी कलाकार होता. त्याच्या संवेदनशील शैलीमुळे जलमंदिर परिसरात हास्याचं वातावरण निर्माण झालं. महाराजांसमोर उभं राहून त्यानं आपल्या खास शैलीत विनोदी सादरीकरण सुरू केलं आणि त्यावेळी उदयनराजेंनाही हसू आवरता आलं नाही. ग्रामीण भागात गावोगावी फिरून लोकांचं मनोरंजन करणारी बहुरूपी कला आता काळाच्या ओघात दुर्मिळ होत चालली आहे. हीच कला जिवंत ठेवण्यासाठी या युवकानं पोलीस इन्स्पेक्टरचा वेश परिधान केला होता. त्याच्या या सादरीकरणाचं उदयनराजेंनी कौतुक केलं. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं साताऱ्यात 22 मार्च रोजी चतुर्थ महाराष्ट्र राज्य मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आले. या परिषदेमध्ये मंदिरांचं सरकारीकरण, मंदिरांची सुरक्षा, वक्फ बोर्डाचे अतिक्रमण यांसह मंदिरांशी संबंधित इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मंदिर संस्कृतीच्या रक्षणार्थ राज्यभरातून 1000हून अधिक मंदिर प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ हा मंदिरांचं जे सरकारीकरण होऊ लागलेलं आहे, त्याचबरोबर मंदिरांच्या परंपरा टिकवण्यामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत. मंदिरामध्ये वस्त्र संहिता असणं अत्यावश्यक आहे, कारण अनेक प्रकारे लोक जाताना दिसतात. त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये जाणून बुजून आज मांस मद्याची दुकानं उघडली जात आहेत. किंबहुना ट्रस्टच्या सहमतीने सुद्धा काही दुकानं तिथे चाललेली आपण पाहतो आहे. तेव्हा या अशा प्रकारच्या दुर्वृत्ती ज्याच्यामुळे आपल्या धर्माचं आणि त्या क्षेत्राचं महात्म्य कमी होईल किंवा समाजात विघटन निर्माण होईल. मांस मद्यादी ग्रहण केल्यामुळे मुळात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात आणि त्यामध्ये भारतीय संस्कृतीचा विचार करता आम्ही कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला प्रतिबंध करत नाही. केवळ हिंदूंनीच प्रवेश करावा असं आपल्या इथे कुठे नाही आहे. इतर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मात्र त्या ठराविक समाजाच्याच लोकांना प्रवेश असतो. मात्र आपल्याकडे आपण सर्वांना प्रवेश देतो आणि तो देत असताना आमच्यात खाण्याची पद्धती आहे, आमच्यात पिण्याची पद्धती आहे, आम्ही असलेच कपडे घालतो असं म्हणणारेही काही मंडळी भेटतात. त्यांना आपण भक्त नाही म्हटलं तर भाविक म्हणून स्वीकारतो. तेव्हा अशा भाविकांकडून आपल्या क्षेत्रांचं कुठल्याही प्रकारे महात्म्य कमी होऊ नये किंवा सामाजिक बांधिलकी जी आहे, सामाजिक संघटन आहे, एकता बंधुता असं ज्याला आपण म्हणतो, ते कमी होऊ नये. सर्वत्र स्थिती चांगली राहावी आणि आमच्या हिंदू किंवा सनातन संस्कृतीच्या युवकाला त्या प्रकारचं ज्ञान व्हावं. मठमंदिरामध्ये असलेल्या पुजाऱ्यांपासून, व्यवस्थापकापासून, काही नोकरचाकर असतील, या सर्वांकडूनच येणाऱ्या भक्त भाविकांना योग्य आदर मिळावा आणि येणाऱ्या भक्त भाविकांनी त्या मंदिर परिसरामध्ये असलेले नीती नियम पाळावे. यासाठी या मंदिर महासंघाचं संघटन 2 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. मग कुठे पशुपक्ष्यांपासून असेल, कुठे व्यसनी लोकांपासून असेल, कुठे कुठे ट्रस्टी आणि त्यामध्ये असलेल्या युवक वर्गांकडून कदाचित चुकीच्या पद्धतीने भक्त भाविकांशी वर्तन असेल, या सगळ्याच गोष्टीचा समन्वय साधून ही आपली संस्कृती टिकली पाहिजे, मठमंदिरं टिकली पाहिजेत आणि याचे भक्त भाविकजन वाढले पाहिजेत. या दृष्टीने प्रयत्न करण्याकरता आपण अनेक प्रकारे प्रयत्न करत आहोत. त्यापैकीच एक महाराष्ट्र मंदिर न्यासासंबंधीची एक मोठी परिषद, या संबंधीने व्यवस्थित सरकारचंही योग्य प्रकारे निर्णय व्हावेत. सरकारलाही त्याचं काय चुकतं हे कळावं. न्यासाचे विश्वस्त आहेत त्यांनाही आपलं काय चुकतंय किंवा आपण काय दुरुस्ती केली पाहिजे, नवीन सुधारणा काय केली पाहिजे, या संबंधीचं ज्ञान व्हावं. या हेतूने वेगवेगळ्या ठिकाणी, तसंच सातारला 22 मार्चला एक आपण परिषद आयोजित केलेली आहे, ज्या परिषदेच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना आणि विशेषत्वाने मठ, मंदिर, आश्रम जे आहेत त्यांच्या सर्व परिसरातील भक्त भाविकांपासून, विश्वस्तापासून ते शासकीय अधिकाऱ्यापर्यंत, मंत्री महोदयांपर्यंत सर्वांनी संघटित व्हावं या हेतूने हे आयोजन केलेलं आहे आणि याला आपणा सर्व पत्रकारांकडून योग्य प्रसिद्धी मिळावी आणि संघटन पुढे चांगल्या पद्धतीने राहावं, संस्कृती संवर्धन व्हावं, हा मुख्य हेतू आहे. याबद्दल आपण योग्य ते सहकार्य करावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो.
मिरजेत शशिकांत सीताराम भुजिंगे याला अटक करण्यात आली आहे. त्यानं भूतबाधा आणि घरातील गुप्तधन काढण्याचं आमिष दाखवून फिर्यादी महिलेपासून खोटं सोनं देऊन 3,22,000 रुपये फसवलेत. भुजिंग्याने महिलेसह तिच्या नातेवाईकांना मिरजेतील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील माळ रानावर नेऊन अघोरी विधी करून विश्वास मिळवला होता. मिरज शहर पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपीला ताब्यात घेतलाय. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकीही जप्त करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. मी किरण चौगुले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन. आमच्याकडे ब्राह्मणपूर येथील एक महिला फिर्यादी आल्या आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा एक मुलगा गतिमंद आहे आणि तो त्याला त्रास आहे असं सांगून एका आरोपीने त्याच्याकडून आरोपीनामे शशिकांत सीताराम भुजिंगे वय 33 वर्ष, पसरीच्या नगर, गल्ली नंबर 1, कोल्हापूर याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीच्या अंगात दैवी शक्ती आहे, आगोरी शक्ती आहे आणि या शक्तीच्या जोरावर तो घरात सुखसमृद्धी आणतो. फिर्यादीच्या गतिमंद मुलास भूतबाधा झाली आहे असं सांगून त्याला बरा करतो आणि घरात गुप्तधन काढून देतो असं सांगितलेलं आहे आणि ते आमिष दाखवून अंधश्रद्धा पसरवून त्यानं त्यांच्याकडून रोख व अकाउंटवर 3,22,000 रुपये घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केलेली आहे. आणि हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यांनी ज्यावेळी तक्रार दिली त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं. त्याच्यावरून गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आलेलं आहे आणि त्याला 4 दिवस PC घेतलेला आहे. आता गुन्ह्याचा तपास सुरू आहे, पुढील कारवाई चालू आहे. अजून पुढे काही माहिती यात उपलब्ध होऊ शकते. अजूनही लोकांना आमच्याकडून एक आव्हान आहे, जर अशा प्रकारे कोणी अंधश्रद्धा पसरवित असेल तर त्यांनी सामोरं यावं, पोलिसांना सांगावं आणि अशाच पद्धतीनं यापासून दूर राहावं. ही आमची पोलिसांकडून समाजाला एक संदेश आहे. या बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.